नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज 2022 मध्ये जी एक्झाम झाली होती त्याचा पेपर 1 आपण बघणार आहोत. ठीक आहे. ही जी एक्झाम आहे ती जुलै 2022 मध्ये झालेली आहे. ठीक आहे. त्याचा आपण पेपर 1 करणार आहे. पेपर 1 मध्ये आपलं फर्स्ट लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स असते. ठीक आहे. आता जे इंग्लिश मीडियमचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट लँग्वेजमध्ये इंग्लिश असणार आहे. ठीक आहे. आणि जे मराठी मीडियमचे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी फर्स्ट लँग्वेज मराठी असते आणि गणित सोबत. ठीक आहे. तर आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 25 इंग्लिशचे असे 25 क्वेश्चन्स बघूया आपण. चला बघूया क्वेश्चन नंबर 1. बघा क्वेश्चन नंबर 1 जे आहे, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. चेन्नई इज वन ऑफ द हॉटेस्ट सिटी इन इंडिया. बघा हा जो क्वेश्चन आहे ना, एक्झॅक्ट सेम असाच क्वेश्चन आलेला आहे मागच्या कुठल्या तरी वर्षात आलेला आहे. इथं मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण तिथे काय होतं, फक्त चेन्नईच्या जागी होतं मुंबई इज वन ऑफ द रिचेस्ट सिटी इन इंडिया आणि त्याचं आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये सेंटेन्स लिहायचं होतं. सेम तसंच आहे. तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये नो अदर है ना, नन, नॉट वगैरे असे वर्ड्स आले नाही पाहिजे. ठीक आहे ना. तर इथे बघा याचं आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 2. व्हेरी फ्यू सिटीज आर ॲज हॉट ॲज चेन्नई इन इंडिया. तुम्हाला जर आठवत असेल सेम मुंबई है ना, व्हेरी फ्यू सिटीज आर ॲज रिच ॲज मुंबई इन इंडिया असं होतं त्याचं आन्सर आहे ना. ठीक आहे ना. पॉझिटिव्ह डिग्रीचा अर्थ तोच असतो. ठीक आहे. चला बघूया आता आपण क्वेश्चन नंबर 2 आणि 3 साठी आपल्याला इथे एक पॅसेज दिलेला आहे, तो आपल्याला रीड करायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बेस्ड आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. तर इथे बघा क्वेश्चन इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 2 and 3. रीड द रिपोर्ट प्रिपेअर्ड फॉर स्कूल मॅगझिन. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथं आपल्याला एक स्कूलची मॅगझिनमध्ये हा जो आहे रिपोर्ट है ना प्रिंट झाला होता. तर रिपोर्ट तुम्ही वाचून घ्या. मी वाचलेला आहे. ठीक आहे. रिपोर्ट वाचल्यानंतर तुम्हाला दोन्ही क्वेश्चन नंबर 2 आणि 3 तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. तिथे बघा क्वेश्चन नंबर 2 काय म्हटलं आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज अल्टरनेटिव्ह टू अरेंज द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर. म्हणजे आता याच्यामध्ये जे रिपोर्ट लिहिलेली आहे ना त्याच्यामध्ये हे 4ही सेंटेन्स आलेले आहे, पण पहिला कुठला दुसरा कुठला असं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर इथे मध्ये बघा जेव्हा तुम्ही हे रीड कराल ना तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर सगळ्यात पहिलं तर काय आहे, वी सेट आउट फ्रॉम स्कूल कॅम्पस ऑन 10th मे हा ना. तर 10 मेला तिथून शाळेच्या कॅम्पसमधून ते जाणार आहेत. ठीक आहे. त्यांची पूर्ण NCCचा जो स्टुडंट्स आहे त्यांचा कॅम्प असतो, ट्रॅकिंग कॅम्प. तर ते 10 मेला निघणार आहेत. ते पहिलं तर हे झालं. दुसरं मग काय आहे की वी रेज्ड आवर टेंट इन कन्व्हिनियंट प्लेसेस. ठीक आहे ना. दुसरं येणार त्यांचे तिथे कॅम्पमध्ये गेलं तर टेंट लावूनच राहतात ना हा ना. तुम्ही जर माहिती नाही तुम्ही गेला असाल कधी कॅम्पमध्ये तर तुम्हाला अनुभव असेल त्या गोष्टीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड जो आहे, इट वॉज अ वंडरफुल आउटडोर एक्सपिरियन्स फॉर द स्टुडंट्स है ना. 1 आला आणि सगळ्यात लास्टमध्ये हा येतो आहे बघा. हे बघा इट वॉज अ है ना, ते लिहिलेलं आहे बघा. इट वॉज अ पहिला कुठला आला सगळ्यात पहिले, तर हे बघा पहिला हे आला आहे सेट आउट है ना. वी सेट आउट हा पहिला आला आहे ना 10th मे. त्याच्यानंतर दुसरा काय आला आहे, वी रेज्ड. हे बघा वी रेज्ड अवर टेंट्स इन कन्व्हिनियंट प्लेसेस है ना. हा पहिला आहे, हा दुसरा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा इट वॉज अ वंडरफुल आउटडोर एक्सपिरियन्स फॉर स्टुडंट्स. तर हे तिसऱ्या नंबरला आले आहे, हा तिसरा आहे. त्याच्यानंतर लास्ट काय, वी रिटर्न टू कॅम्पस सेफली ऑन 22nd मे, म्हणजे हा लास्ट आलेला आहे 4th. तर इथं बघा 2 नंतर 3 नंतर 1 आणि 4, 2 3 1 4 म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे. ठीक आहे. काही नाही, ते जे पॅसेजमध्ये जे लाईन्स दिलेले आहेत ना, जे सेंटेन्सेस दिले आहेत त्यांना एका सिक्वेन्समध्ये लावायचं आहे आपल्याला. एकदम सोपं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा, दे सॅट आउट फ्रॉम स्कूल कॅम्पस ऑन, किती तारखेला निघणार आहेत ते स्कूल कॅम्पसमधून, 10 मेला. ठीक आहे ना. तर इथे काय येणार 10th मे. ठीक आहे ना. 10th मे MAY मे. त्याच्यानंतर अँड रिटर्न सेफली ऑन, इथं लिहिलेलं बघा 22nd मे. 22nd मे म्हणजे याचा आन्सर कुठला येतो बघा 10th ऑफ मे अँड 22nd ऑफ मे. 4th नंबरचा याचा आन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4.
क्वेश्चन नंबर 4 बघा, चूज वन अल्टरनेटिव्ह. कबीर रोट दोहाज अँड शॉर्ट पोएम्स. व्हॉट डज द अंडरलाईन वर्ड मीन. तर हे जे दोहा असतात ना, दोहा म्हणजे असे कपलेट्स, म्हणजे असे 2-2 लाईन असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे, त्याच्यामुळे यांना कपलेट्स म्हणतात. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. हे जे कबीर होते खूप मोठे संत होते, ठीक आहे, आणि त्यांचे जेवढे दोहे आहेत ना, खरंच म्हणजे जीवनातलं सत्य आहे. तर मला तर गाणं म्हणता येणार नाहीत, माझा आवाज तेवढा इतका सुरेख नाही आहे, आवाज खूप माझा विचित्र आहे, त्यामुळे मी म्हणून तर दाखवू नाही शकत. पण तुम्हाला एक कबीरचं दोहा, संत कबीर त्यांनी जे दोहे लिहिले ना, त्याच्यातला एक दोहा मी तुम्हाला ऐकवतो बघा. तर हे बघा, इतकं छान त्यांचे दोहे असतात, ठीक आहे. तर मला तर फार आवडतात, मी ऐकत असतो अधूनमधून कधीतरी, ठीक आहे. आम्हाला तर म्हणजे कबीर के दोहे म्हणून एक पाठच होता, बरेचसे आम्हाला त्याचे दोहे माहिती आहे, ठीक आहे. बरं, असू द्या, हा वेगळंच, म्हणजे आपण म्हणजे दुसरीकडे चाललो आहे आता आपण. चला नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा, चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अंडरलाईन वर्ड. तर याच्यामधला बघा, अजिंक्य वॉज सफरिंग फ्रॉम इलनेस. हिज फॅमिली डॉक्टर सेड, आय सजेस्ट यू टू गो टू MD डॉक्टर. आता इथे MD जो अंडरलाईन केलेला आहे ना, तर MDचा लॉंग फॉर्म काय होतो, ठीक आहे. याचं MDचं लॉंग फॉर्म होत असते डॉक्टर ऑफ मेडिसिन, ठीक आहे ना. MD डॉक्टर जे असतात ना, डॉक्टर बघा कोणते कोणते असतात, BAMS, BHMS, MBBS आणि MD आहे ना. तर आणि एक सर्जन असतात, ठीक आहे ना, MS मास्टर ऑफ सर्जरी, ठीक आहे. तर त्यापैकी MD जे आहे त्यांचा लॉंग फॉर्म असतो डॉक्टर ऑफ मेडिसिन, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा आता, चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. व्हॉट फिगर ऑफ स्पीच इज यूज्ड इन द सेंटेन्स. द डायरेक्टर रिप्लाइड, मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चूजन. म्हणजे बऱ्याचशा लोकांना बोलवलं, पण त्याच्यातले काही लोकांनाच सिलेक्ट केलं, है ना, त्यांना निवडलं. चूजन म्हणजे निवडलं. त्याच्यामध्ये बघा मेनी आणि फ्यू असे आले, म्हणजे अपोजिट सारखं, अँटी है ना, मेनी आणि फ्यू. मग हे अँटीथेसिस टाईपचं तुमचं डिग्री आहे याची, या स्पीचची, ठीक आहे. फिगर, डिग्री म्हटल्यापेक्षा फिगर, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आणि 8 साठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. इथे एक लेटर लिहिलेलं आहे, रीड नेहरूज लेटर टू चिल्ड्रन अँड चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्याला हे तुम्ही लेटर रीड करून घ्या, ठीक आहे. त्याच्यातून तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 आणि 8चा आन्सर मिळून जाईल. तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आहे, दे लिव्ह इन प्रिझन्स ऑफ देअर ओन मेकिंग. व्हॉट डज इट मीन. म्हणजे ते जे लोक आहेत ते आपल्या स्वतःनी बनवलेले जे जेल आहे ना, प्रिझन म्हणजे जेल, त्याच्यामध्ये राहतात. तर कसं आहे, आपल्या इथं तुम्हाला अनुभव असेलच, सगळे लोक ना कसं आहे आपले ग्रुप वाईज राहतात, है ना. आपल्या इथं भरपूर आहे होते, हे नसायला पाहिजे खर्च, ते धर्म जाती आहे की नाही, ऊच नीच, गरीब श्रीमंत, खूप विचित्र आहे ते, तर मला सगळं अजिबात नाही आवडत. तर हे बघा, याच्यामधला 3rd नंबरचा आन्सर आहे लिव्हिंग इन वन्स कंपार्टमेंट अँड ग्रुप्स. त्याचं ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर आहे. त्या लेटरमध्ये तसं लिहिलेलं आहे, ठीक आहे ना. तुम्ही वाचलं असेल, तुम्हाला नीट कळालं असेल, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा, व्हॉट इज दॅट मुमेंट व्हॅन नेहरू फेल्ट दॅट ही वॉज टेरिबली ओल्ड. तर हे इथं म्हणजे काय म्हटलेलं आहे की जे नेहरू आहेत त्यांना कधी वाटलं की ते खूप म्हातारे झाले. तर जेव्हा ते लेटर लिहित होते मुलांना, तेव्हा त्यांना असं फील झालं की ते म्हातारे झाले आहेत म्हणून. त्याचं पण ऑप्शन नंबर 3rd येतोय, 8चं पण, ठीक आहे ना. 7 आणि 8 दोन्ही थर्ड याचा आन्सर आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 बघा, फाइंड आउट द पेअर ऑफ वर्ड्स विच इज अपोजिट्स. तर इथे आपल्याला कॉलम A, कॉलम B मध्ये काही वर्ड्स दिलेले आहे, ठीक आहे. त्याच्यामधले कुठले वर्ड्स ची पेअर आहे ती
एकमेकांच्या अपोजिट आहे. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर नंबर ना ऑप्शन नंबर 1 जो आहे त्याचा आन्सर आहे ब्लिस आणि मायझरी. ब्लिस म्हणजे असते एकदम आनंदी आणि मायझरी म्हणजे असते दुःखी, है ना. तर याचा ऑप्शन नंबर 1 जो आहे याचा आन्सर आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 10. चूज करेक्ट फ्रॉम द सिम्पल चूज करेक्ट फॉर्म ऑफ सिम्पल स्टेटमेंट. चूज वन अल्टरनेटिव्ह. तर आपल्याला याच्यामध्ये जो हे खाली जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत त्याच्यातलं सिम्पलवालं स्टेटमेंट आपल्याला चूज करायचं आहे. म्हणजे गोष्ट तीच लिहिलेली आहे, चारही याचा अर्थ तोच आहे, पण म्हणजे हे बघा, एखादी गोष्ट अशी सरळ म्हणल्यापेक्षा असं फिरून फारून म्हणल्यासारखं असं बाकीचे सेंटेन्स आहेत. तर आपल्याला सिम्पल सेंटेन्समध्ये द मून रायझिंग ॲट द एंड ऑफ देअर जर्नी, द मून रोज बिफोर द एंड ऑफ देअर जर्नी. तर याच्यामध्ये सेकंड नंबरचा जो आहे तो याचा आन्सर येतो आहे द मून रोज बिफोर द एंड ऑफ देअर जर्नी. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 बघा, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर फॉलोइंग सेंटेन्स. ही सेज आय एम ग्लॅड टू बी हिअर दिस इव्हिनिंग. तर याच्यामधलं आपल्याला काय करायचं आहे, आता थोडं लक्ष, याच्यात आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस वगैरे है ना नाही सांगायचं आहे. फक्त आपल्याला हा जो सेंटेन्स आहे ना त्या सेंटेन्सला फक्त त्यांचं है ना आत्ताच्याच याच्यामध्ये प्रेझेंट टेन्समध्येच आपल्याला ते सांगायचं आहे. त्याच्यामधलं बघा, नाही तर काय होतं, ही सेड दॅट म्हणजे है ना आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस बनवायचं तसं नाही बनवायचं. इथे फक्त इथे लिहिलं आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. हा जो सेंटेन्स आहे याच्या मिनिंगचंच आपल्याला सेंटेन्स सांगायचं आहे. तर पहिलंच जे सेंटेन्स आहे ना, ही सेज दॅट ही इज ग्लॅड टू बी हिअर दिस इव्हिनिंग, पहिलंच सेंटेन्स येतो याचा. ठीक आहे ना, याचा आन्सर आहे. म्हणजे आत्ता जो आहे तो काय म्हणतो आहे, म्हणजे जो म्हणणारा जो आहे ना तो म्हणतो आहे की मी आता इथे आजच्या है ना मी खुश आहे खूप. तर सांगताना दुसरा जो सांगतो आहे ना तो सेम तसंच सांगणार आहे. ठीक आहे ना, आत्ताच्या टेन्समध्येच बोलल्या गेली ही गोष्ट. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला बाकी काही चेंज करायचे नाही आहे, ॲज इट इज आपल्याला लिहायचं आहे त्याला. फक्त इथं हे बघा, हा जो आहे ना हा म्हणणारा जो आहे त्याच्या जागी फक्त दुसऱ्यांनी म्हटलं आहे, तर इथं आय जो आहे तो नाही आहे फक्त, है ना, आयच्या जागी ही आलेला आहे बस. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 बघा, चूज 2 ऑप्शन्स ऑफ पॅसिव्ह व्हॉइस फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. हां, इथे बघा, इथे आलं आहे पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे ना, मागच्या क्वेश्चनमध्ये पॅसिव्ह व्हॉइस नव्हतं, आहे असं तसं सेंटेन्स आपल्याला लिहायचं होतं त्याच मिनिंगचं, पण इथे आता पॅसिव्ह व्हॉइसमध्ये लिहायचं आहे आपल्याला. तर ते सेंटेन्स कुठलं दिलं आहे, द मॅनेजर्स विल गिव्ह यू अ तिकीट. तर आपल्याला मॅनेजर तिकीट आपल्याला देणार आहे है ना. तर अ तिकीट है ना, पहिलंच याचा आन्सर आहे बघा, अ तिकीट विल बी गिवन टू यू बाय द मॅनेजर. ठीक आहे, हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बोललेलं आहे. ठीक आहे, आणि दुसरं पण याचं बघा, यू विल बी गिवन अ तिकीट बाय द मॅनेजर, हा पण याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, हे दोन्ही फर्स्ट आणि सेकंड जे आहे याचे दोन्ही जे आहे या सेंटेन्सचे पॅसिव्ह व्हॉइस आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 13. चूज वन अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाईन वर्ड. तर इथे बघा, ऋषी स्टूड इन अ लॉंग क्यू टू विड्रॉ मनी, ही शोड मच पेशन्स. आता तो काय झालं आहे, मच जो वर्ड आलेला आहे ना तो कशासाठी आलेला आहे, पेशन्ससाठी आलेला आहे ना. पेशन्स आहे ना, पेशन्स म्हणजे नाऊन झालं, त्याच्यासाठी त्याला अजून एम्फेसाइज करून सांगणारा वर्ड म्हणजे ॲडजेक्टिव्ह असतो. म्हणजे याचा आन्सर आहे सेकंड, ॲडजेक्टिव्ह. मच जो आहे तो काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 मध्ये बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच हॅज सिमिलर मिनिंग. तर इथे एक सेंटेन्स दिलेला आहे, गुरुदेव वॉज अ टॅक्टिटर्न नो नॉनसेन्स काइंड ऑफ मॅन. तर इथे जे टॅक्टिटर्न जे आहे ह्या वर्डचं मिनिंग काय आहे, हा जो वर्ड असतो ना याचा मिनिंग आहे जो खूप कमी बोलतो ना, है ना. काही लोकांची सवय असते खूप बडबड करतात, काही एकदम शांत असतात, है ना, नेमकं बोलतात किंवा कधी कधी तर काही जे बोलायला पाहिजे ते पण नाही बोलत, तर एकदम शांत रिझर्व्ड टाईपचे. तर ते याचा आन्सर येतो आहे पहिलावाला, रिझर्व्ड, है ना. जे शांत असतात, बोलत नाही, काही नाही कोणाशी, ते त्यांना रिझर्व्ड म्हणतात, है ना. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 मध्ये बघा दिला आहे, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ कलेक्टिव्ह नाउन्स. इथे आपल्याला
कलेक्टिव्ह नाउन्स आपल्याला याच्यामधून फाइंड करायचं आहे. तर इथं बघा है ना, हे बघा कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय होतं, एकसारखे है ना, म्हणजे एकसारखा जो ग्रुप असेल, जसं आता आता इथं बघा हर्ड हर्ड म्हणजे असते तुमचं जेवढेही म्हणजे शीप म्हणा किंवा गाय है ना, गुरं वगैरे त्यांचा जो काय म्हणायला पाहिजे ग्रुप असतो है ना, त्याला हर्ड म्हणतात. फ्लीट म्हणजे काय असते, विमानं जेवढे एअरक्राफ्ट आहेत त्यांचा जर है ना ग्रुप केला तर त्याला फ्लीट म्हणतात, म्हणजे एकसारखे असले पाहिजे. आता इथं सेकंडमध्ये म्हणजे पहिलं जो आहे तो आहे कलेक्टिव्ह नाउनचा करेक्ट पेअर आहे है ना. म्हणजे पहिल्याचा आन्सर आला आहे, ऑप्शन नंबर 1 आला आहे. ठीक आहे ना. याच्यामध्ये 2 सिलेक्ट करायचे आपल्याला. आता क्राऊड आणि ज्युरीमध्ये बघा, क्राऊड म्हणजे कसं असते, खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक, समजा गर्दी आहे तिथे सगळेच टाईपचे लोक असणार आहे है ना, एकाच प्रोफेशनचे किंवा एका याचे नाही असणार आहे. ज्युरी म्हणजे कसे एकाच प्रोफेशनचे लोक असतात. ज्युरी म्हणजे जे असतात ना, एक म्हणजे म्हणायला पाहिजे पंच जे आहे ना, त्याच्यामध्ये सगळे तुमचे जज लोक असतात आहे की नाही, ते सगळे एका टाईपचे असतात. पण क्राऊडमध्ये असतात का, तसं नाही आहे. तर मग हे दोन्ही पण जे आहे कलेक्टिव्ह नाउन नाही आहे. सेम तसंच पार्लियामेंट आणि फ्लॉकमध्ये पण, पार्लियामेंटमध्ये कसं असते, सगळे नेते मंडळी असतात, आमदार खासदार वगैरे, ठीक आहे ना. पण फ्लॉकमध्ये असते का, लोकांचं जे घोळका आहे, लोकांचा जो आहे ना, तर त्याच्यामध्ये तर सगळे वेगवेगळ्या टाईपचे लोक असू शकतात. त्यामुळे हे पण नाही आहे. मग चौथा आहे टीम आणि मॉब. तर टीम आणि मॉबमध्ये पण हे सेम आहे, कारण टीममध्ये पण कसं आहे, एक टीम असते ना, त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या टाईपचे लोक असतात आणि मॉबमध्ये पण वेगवेगळ्या टाईपचे लोक असतात. तर चौथा पण एक आन्सर आहे याचा. ठीक आहे. आणि इथे हे जे बाजूला वर्ड पझल दिलेला आहे ना, याचा काय यूज आहे माहिती नाही. याच्यासाठी तर याचा काहीच यूज नाही. इथं काही क्वेश्चनमध्ये लिहिलेलं पण नाही आहे. आणि इथे जर आपण म्हणजे नेमकं काय करायचं मला तर काहीच कळालं नाही आहे. पण हां, ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर आपण आता पझल दिला आहे, त्याच्यामध्ये हे जे आपण वर्ड आले आपल्याला, हर्ड आणि फ्लीट, तर हे दिसतात त्याच्यामध्ये. बघा हे फ्लीट, हे बघा हे फ्लीट आहे. हे शब्दकोडे आपण सोडवतो ना, तशा टाईपचं आहे. मला तर वाटते पेपर करता करता कंटाळा आला तर शब्दकोडे सोडवा याच्यासाठी दिलं की काय, जोकचा पार्ट तसं नसते. ठीक आहे. पण याचा खरंच याचा काही यूजच नाही आहे इथे या क्वेश्चनमध्ये. ठीक आहे ना. एक फ्लीट आलं आहे, त्याच्यानंतर हर्ड बघा, HERD हर्ड, इथे हर्ड आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा ना, शब्दकोडे वर्ड पझल्स आपण सोडवतो ना, तसं आहे हे. त्याच्यानंतर टीम बघा, टीम कुठे दिलेला आहे, इथे बघा हे टीम आहे, हे बघा हे टीम. आणि अजून काय, मॉब, तर इथं बघा हे मॉब आलेलं आहे. बस. पण हे सोडवणार काही आपल्याला त्याच्यावर काही मार्क्स थोडी मिळणार आहे. हे पेपर तर आपण घरी घेऊन येणार आहे की नाही. त्यामुळे आपल्याला तर मार्क कसे मिळणार आहे, आपण फर्स्ट आणि 4th नंबरचा सर्कल डार्क करू तरच मार्क मिळणार आहे. ठीक आहे ना. आन्सर शीट चालली जाणार. याचा काय उपयोग, मला ते कळालंच नाही. परत असू द्या. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 बघा, चूज वन अल्टरनेटिव्ह ऑफ निगेटिव्ह फॉर्म ऑफ सेंटेन्स. इथे एक सेंटेन्स दिलेला आहे, ॲज सून ॲज ही सॉ मी ही केम अप अँड स्पोक टू मी. आता इथे बघा याच्यामध्ये ना निगेटिव्ह फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर इथं आपण कसं ओळखायचं की कुठला आहे याच्यामधला आन्सर, तर सगळे तर नो सूनर नो सूनर नो सूनर पासून स्टार्ट झालेला आहे, बरोबर आहे. पण इथं बघा हा जो सेंटेन्स आहे, सेकंड क्लॉज जो आहे ना, ही केम अप अँड स्पोक टू मी, म्हणजे हे पास्ट टेन्स आहे ना, ही सॉ मी, हे सगळं पास्ट टेन्सची गोष्ट आहे ना. तर त्यामुळे इथं डज डू आणि है की नाही, हे तर येणार नाही, डज डू आणि ही सॉ आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला इथं काय येणार, नो सूनर डिड ही सी मी दॅन ही केम अप अँड स्पोक टू मी. याचा आन्सर जो आहे ऑप्शन नंबर 1च येणार आहे 16चा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 बघा, रीड द सेंटेन्स अँड फाइंड आउट काइंड ऑफ ॲडवर्ब क्लॉज. चूज वन अल्टरनेटिव्ह. आता इथं आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे, त्याच्यामधलं आपल्याला ॲडवर्ब क्लॉज ओळखायचा आहे. ठीक आहे ना. आपल्याला एकच अल्टरनेटिव्ह याच्यामधलं चूज करायचं आहे. तर सेंटेन्स काय बघा, द UNO वॉज फॉर्म्ड इन ऑर्डर दॅट कंट्रीज माइट डिस्कस वर्ल्ड प्रॉब्लेम बेटर. ठीक आहे. UNO म्हणजे तुम्हाला लॉंग फॉर्म माहिती असायला पाहिजे, UNO युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. ठीक आहे ना. तर त्याचं म्हणजे त्याला कशासाठी फॉर्म केलं होतं है ना, की जेवढे आपल्या वर्ल्डमध्ये जेवढे कंट्रीज आहे तर त्यांच्यामध्ये काही पण जर प्रॉब्लेम झाला तर
व्यवस्थित पद्धतीने त्याला डिस्कस करता येईल, त्यासाठी UNOचा फॉर्मेशन झालेलं आहे. तर याच्यामध्ये कुठल्या टाईपचं ॲडव्हर्ब क्लास आला आहे, पर्पज आहे ना, कुठल्या पर्पजनी UNOचं फॉर्मेशन झालेलं आहे, तर ॲडव्हर्ब ऑफ पर्पज आलं आहे याच्यामध्ये, है ना, ह्या पर्पजनी झालं आहे ना, डिस्कस वर्ड प्रॉब्लेम बेटर. ठीक आहे, त्याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 4. ठीक आहे ना, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 18 आणि 19. क्वेश्चन नंबर 18 आणि 19साठी एक आपल्याला परत इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. रीड द कन्व्हर्सेशन अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स. इथं आपल्याला दोघं मित्र आहेत, अनिकेत आणि अजिंक्य, त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. तुम्ही रीड करा, है ना. ते स्टॅम्प जे असतात ना, तिकीट आहे आपल्या इथं, जसं ते पोस्ट ऑफिसचे जे तिकीट असतात त्याला स्टॅम्प म्हणतो आपण. ठीक आहे ना, त्याच्या बाबतीत त्यांचं डिस्कशन आहे. ठीक आहे, तो जो अजिंक्य आहे त्याच्याकडे, है ना, अजिंक्य नाही सॉरी, अनिकेत जो आहे त्याच्याकडे वेगवेगळ्या कंट्रीजचे, है ना, स्टॅम्प आहे त्याच्याकडे. ठीक आहे, तर त्यांचं तसं डिस्कशन आहे. तुम्ही रीड करा, तुम्हाला हे क्वेश्चन कळून जातील 18 आणि 19. तर इथे बघा क्वेश्चन नंबर 18 काय आहे. क्वेश्चन नंबर 18मध्ये दिला आहे चूज वन अल्टरनेटिव्ह. अनिकेत हॅज स्टॅम्प ऑफ स्वीडन. दिस सेंटेन्स इज. आता इथं बघा स्वीडनचं त्याच्याकडे स्टॅम्प आहे का, तर नाही आहे. बघा इथं त्यांनी वॉट अ लॉट, फ्रेंच, इटालियन, डच, जर्मन, अमेरिकन, टर्किश, पण याच्यामध्ये स्वीडन आहे का, नाही आहे. मग हा आहे फॉल्स. याचा ऑप्शन येतो, आन्सर येतो ऑप्शन नंबर 3 फॉल्स. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 बघा. कंप्लीट द फॉलोइंग वेब बाय चूजिंग 2 अल्टरनेटिव्ह. बेनिफिट और युजेस ऑफ अनिकेट्स हॉबी. अनिकेतला जो छंद आहे स्टॅम्प जमा करण्याचा, तर त्याचे काय फायदे आहे, तर 2 फायदे तर त्यांनी दिले आहे. लर्न जिओग्राफी. ठीक आहे ना, वेगवेगळ्या देशांबद्दल, है ना, जिओग्राफी म्हणजे जागा, वेगवेगळ्या जागांबद्दल आपल्याला माहिती मिळते. त्याच्यानंतर हिस्ट्री, त्या जागेची काय हिस्ट्री होती त्याच्याबद्दल माहिती मिळते. त्याच्यानंतर आता इथे बघा अजून काय फायदा होतो, याच्यातला जे त्यांचं कन्व्हर्सेशन आहे त्याच्यामध्ये ब्रिंग्स मनी पण लिहिलेलं आहे, तर हा एक आहे. आणि दुसरा आहे स्पेंड्स टाईम नाईसली, है ना, जो तिकीटं बघून, म्हणजे एखादा आपल्याला हा ना फावला वेळ मिळाला तर ते तिकीटं बघून आपण चांगल्या पद्धतीने आपला टाईम हे करू शकतो, स्पेंड करू शकतो. ठीक आहे ना, टाईमपास नाही, टाईम स्पेंड करणे चांगल्या पद्धतीने, तर त्याला टाईम स्पेंड नाईसली. ठीक आहे ना, स्पेंड फ्री टाईम हा नाही आहे. तर याचा ऑप्शन 2 आणि 4 आहे 19चं. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 आणि 21 जे आहे त्याच्यासाठी परत इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. इथे एक पोयम दिलेली आहे. रीड द पोयम अ टीचर फॉर ऑल सीझन बाय F. जॉना अँड चूज वन अल्टरनेटिव्ह. तर ही पोयम तुम्ही रीड करा, खूप छान पोयम आहे, टीचर्सबद्दल लिहिलेली आहे. ठीक आहे, तर इथे बघूया आपण, खाली तुम्ही पोयम पूर्ण रीड करून घ्या. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 20 काय म्हटलं आहे. द पोएट डिस्क्राइब्स अ टीचर इज फॉर ऑल सीझन बिकॉज, कशामुळे, कारण अ टीचर डज व्हेरियस रोल्स लाईक अ फ्रेंड, गाईड आणि मोटिवेटर. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे ना, टीचर जे असतात ना, लहानपणापासून आपल्याला, तुम्हाला आता माहितीच आहे, तुम्ही लहान असल्यापासून तुम्ही शिकत आहे, मला सगळे वेगवेगळे टीचर्सनी शिकवलं आहे ना, किती लक्ष देतात आपल्याकडे टीचर्स, आहे ना. तर कधी ते फ्रेंडसारखे वागतात, कधी तुमचे मार्गदर्शक, कधी तुमचे मोटिवेटर. समजा तुम्हाला एखादं काही झालं तर कसे समजावून सांगतात ना, मोटिवेट करतात तुम्हाला टीचर्स, है ना. त्यामुळे जो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. आणि याच्यामध्ये पण जे पोयम आहे त्याच्यामध्ये सगळं असं दिलेलं आहे. हां, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 मध्ये बघा. चूज वन अल्टरनेटिव्ह. अ टीचर इज लाईक स्प्रिंग हू नर्चर्स न्यू ग्रीन स्प्राउट्स बिकॉज. आता इथे याच्यामध्ये कसं दिलेलं आहे ते, हे बघा, जे पोयम असतो ना त्याच्यामध्ये पोएटिक लँग्वेज असते. ठीक आहे ना, तर त्याचा अर्थ असा नाही आहे की स्प्राउट म्हणजे ते खायचे, जे का कडधान्याला स्प्राउट येतात ना, ते त्याचा अर्थ हा डायरेक्ट तसा नाही आहे की नाही. स्टुडंट्स लाईक टू ईट ग्रीन स्प्राउट्स असं नाही. याचा अर्थ हा आहे की
की जे आपले टीचर्स आहे ना त्यांना माहिती असते की जे मुलं आहेत है ना, छोटे छोटे जे मुलं असतात ना त्यांना कसं नर्चर म्हणजे त्यांचं मानसिक आणि बौद्धिक विकास कसा करायचा ते त्यांना माहिती असते. कारण ते जे मुलं कसे असतात एकदम छोटे असतात ना, LKG पासून बघा तुम्ही किंवा आहे ना प्री प्रायमरी जे असतात किती छोटे छोटे मुलं असतात त्यांना किती सांभाळावं लागते टीचरला. ठीक आहे ना, सगळ्यात कठीण काम तर तेच आहे ना. तर इथं सेकंड नंबरचा जो आन्सर आहे तो येणार, ऑप्शन जो आहे ना तो येणार याचा आन्सर. स्टुडंट्स आर यंग अँड टेंडर. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 आणि 23 साठी परत इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. रीड द ट्रॅव्हलॉग माय ट्रिप टू सिटी ऑफ ड्रीम मुंबई अँड चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर इथे एक ट्रॅव्हलॉग म्हणजे आपण नाही का ट्रॅव्हल करतोय कुठंतरी आणि त्याच्याबद्दल एक ब्लॉग लिहिलेला आहे है ना, तुम्ही एक म्हणजे काहीतरी पॅसेज लिहिलेला आहे त्याचं. ठीक आहे, तर ते इथं लिहिलेलं आहे ते तुम्ही रीड करून घ्या. ठीक आहे ना. एक मुलगा जो आहे तो मुंबईला फिरायला जातो, मग त्याला तिथं काय काय अनुभव येतात काय काय आहे ते सगळं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्या बेसिसवर आपल्याला क्वेश्चन नंबर 22 आणि 23चा आन्सर द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 22 बघा. रीड द ट्रॅव्हलॉग अँड फाइंड आउट वन अल्टरनेटिव्ह विच एक्सप्लेन्स एक्सपिरियन्स ऑफ द रायटर. तर जो मुलगा फिरायला आला ना त्यांनीच ट्रॅव्हलॉग लिहिलेला आहे, तर त्याचा एक्सपिरियन्स कसं होतं ते याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि तिथे एक वर्ड दिलेला आहे त्याला अंडरलाईन केलेला आहे. ठीक आहे, त्या अंडरलाईन वर्डचं आपल्याला मिनिंग सांगायचं आहे. तर सेंटेन्स काय बघा. द व्ह्यू ऑफ होल सिटी फ्रॉम 17th फ्लोर ऑफ अ हाय रायझिंग बिल्डिंग वॉज है ना. इथं आता थोडंसं स्पेलिंग चुकलं आहे बघा, रीड करताना थोडंसं मला प्रॉब्लेम व्हायला लागला बघा. है ना, मेस्मरायझिंग. इथं बघा हा है ना, ह्याचं मिनिंग जे आहे ना थोडंसं हे बघा, हे याचं हे मिनिंगलेस झाला आता. हे ॲक्च्युअली तो वर्ड हा आहे मेस्मरायझिंग है ना. मेस्मरायझिंग म्हणजे काय असते, खूप छान है ना, म्हणजे मेस्मरायझिंग म्हणजे असते अट्रॅक्टिव्ह. ठीक आहे ना, अट्रॅक्टिव्ह. आता आपल्याला ह्याचा मिनिंग सांगायचं आहे है ना. इथं थोडंसं स्पेलिंग चुकलं आहे, इथं ई एक्स्ट्रा आलेलं आहे त्याच्यामुळे ते याचा अर्थ येणार हे बघा. अट्रॅक्टिव्ह म्हणजे आता कुठलं वाटते आपल्याला याच्यामध्ये, एन्चेंटिंग है ना, याचं ऑप्शन नंबर 1 असणार आहे. ठीक आहे ना. हॉरिफाईड, मेमोरेबल आणि बिग तर नसणार आहे, तर याचा आन्सर येते ऑप्शन नंबर 1 एन्चेंटिंग है ना, अट्रॅक्टिव्ह. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 23. इथे बघा क्वेश्चन नंबर 23 मध्ये कंप्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट अबाउट हाऊ द रायटर टूक टूर टू मुंबई. तिथे जो रायटर आहे, जो मुलगा आहे तो त्याचा जो टूर होता मुंबईचा, तर तो कसा कुठल्या सिक्वेन्सनी, सकाळी पहिले उठले, नंतर मग पहिले काय केलं, त्याच्यानंतर कुठं फिरायला गेले, मग काय खाल्लं, ठीक आहे ना, काय बघितलं आहे की नाही, हे सगळं सिक्वेन्सनी फ्लो चार्ट म्हणजे एकानंतर एक स्टेप बाय स्टेप. तर हा जो पूर्ण ट्रॅव्हलॉग लिहिला आहे ना, आपण जेव्हा रीड करू तर त्याच्यामधून आपल्याला समजून जाईल. जिथं आता पहिला जो आहे है ना, पहिलं यांनी काय म्हटलं आहे इथं, पहिला हा आहे द रायटर स्टेड ॲट ब्रदर्स हाऊस. ठीक आहे, तो दिल्लीवरून मुंबईला आला तर तेव्हा तो आपल्या भावाच्या घरी थांबला. द रायटर एन्जॉयड व्हरायटी ऑफ फेमस स्ट्रीट फूड. ठीक आहे ना, तर रायटरनी काय केलं, जे स्ट्रीट फूड आहे मुंबईचं, ठीक आहे ना, ते एन्जॉय केलं. त्याच्यानंतर ही मेड हिज वे टू गेटवे ऑफ इंडिया. नंतर तो गेटवे ऑफ इंडियाला फिरायला गेला. त्याच्यानंतर मग काय केलं त्यांनी, त्याच्यानंतर ही विजिटेड मेनी मोर प्लेसेस लाईक जुहू बीच, माउंट मेरी चर्च आहे की नाही. तर इथं बघा 4th नंबरचं आहे. मग द रायटर विजिटेड मेनी मोर प्लेसेस लाईक जुहू बीच, माउंट मेरी चर्च है ना. इथे येणार 4th नंबर. ठीक आहे ना, इथे काय येणार आता नेक्स्ट, इथं 4th नंबरचं येणार. ठीक आहे, तर याचं आन्सर येतं आहे 23चं ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 आणि 25 साठी अगेन एक पॅसेज दिलेला आहे. भरपूर आले या पेपरमध्ये, तर पॅसेज पोयम, कन्व्हर्सेशन हेच जास्ती आले याच्यामध्ये. तर इझी आहे पेपर हा एक प्रकारे. हे असा पेपर खूप इझी असतो ज्याच्यामध्ये ग्रामरचे क्वेश्चन जास्त असतील ते टफ जातो, कारण ग्रामर मॅक्झिमम लोकांचं थोडंसं वीक असते. ठीक आहे ना, पण हे तर सोपं आहे. आपलं पॅसेज रीड करायचं आहे आणि त्याच्यातून आन्सर सांगायचे आहे. अगदी सोपा पेपर होता म्हणजे 2022चा. तर रीड द पॅसेज अँड चूज वन अल्टरनेटिव्ह. तर भंडारदरा
बद्दल इथं आपल्याला इकडे एक पॅसेज दिलेला आहे, ठीक आहे. तुम्ही रीड करून घ्या. त्याच्या बेसिसवर क्वेश्चन नंबर 24 आणि 25 आपल्याला त्यांचे आन्सर द्यायचे आहे. तर क्वेश्चन नंबर 24 बघूया. तर क्वेश्चन नंबर 24 मध्ये बघा, कंप्लीट द वेब, है ना. हे वेब, याला आपण वेब म्हणतो, है ना. वेब म्हणजे तसं माहिती आहे ना तुम्हाला, जे स्पायडर असतात, है ना. काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, ते स्पायडर हिंदीमध्ये मकडी म्हणतात, मकडी का जाला, है ना. तर ते वेब म्हणजे प्रकारचं जाळा, है ना, है ना. जाल, शब्दांचा जाळ. तर बघा, कंप्लीट द वेब, ह्याला आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर इथं बघा काय लिहिलं आहे, सेंटरमध्ये काय लिहिलं आहे, साईट्स टू व्हिजिट इन भंडारदरा. भंडारदरा जो आहे ना, तो कुठे आहे माहिती आहे का, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, ठीक आहे. तर ते तिथे काय काय बघण्यासारखं आहे, हे माउंट कळसुबाई आहे ना, कळसुबाई शिखर जो आहे तो बघण्यासारखा आहे. विल्सन डॅम पण बघण्यासारखा आहे. हायड्रो पॉवर जनरेशन पण बघण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर एक सर्वात तिथे ना अंब्रेला वॉटरफॉल आहे ना, त्याला राधा फॉल पण म्हणतात, हे तिथं बघण्यासारखं आहे, राधा फॉल, ठीक आहे. राधा फॉल किंवा त्याला काय ते अंब्रेला फॉल म्हणतात, ठीक आहे ना. ते पॅसेजमध्ये दिलेलं आहे, तुम्ही रीड करा, तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे. नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 25 बघा. व्हॉट डू वी नॉट फाइंड ॲट भंडारदरा. तर भंडारदरामध्ये काय नाही आहे, ते पॅसेजमध्ये तुम्ही रीड केल्यावर तुम्हाला कळेल याच्यामध्ये, ठीक आहे ना. भंडारदरामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. कुठल्या, वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, डॅम साईट्स आहे, फोर्ट्स आहे, फक्त बर्ड सँक्च्युरी नाही आहे, ठीक आहे ना. तर हे सगळं काढून टाका. हे इथं जे नाही आहे ॲन्सर कुठला याचा, ऑप्शन नंबर 1, बर्ड सँक्च्युरी तिथे नाही आहे. तुम्हाला तिथे बर्ड सँक्च्युरी मिळणार नाही भंडारदराला, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले क्वेश्चन 25 क्वेश्चन इंग्लिशचे कंप्लीट झाले, ठीक आहे. नेक्स्ट आता आपला पुढचा व्हिडिओ राहणार आहे मॅथमॅटिक्सचा, ज्याच्यामध्ये आपण माझा प्रयत्न आहे की जे आपले 50 क्वेश्चन्स असतात ते आपण 2 व्हिडिओमध्येच कंप्लीट करूया, है ना. पहिल्या व्हिडिओमध्ये 25 क्वेश्चन आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण 25 क्वेश्चन, ठीक आहे ना. म्हणजे 26 to 50 आणि 51 to 75 असे करूयात, कारण आपल्याला लवकर लवकर करायचं आहे आता. ना तुमची एक्झामची डेट डिक्लेअर झालेली आहे, 8 फेब्रुवारीला तुमची एक्झाम आहे, ठीक आहे ना. आता जवळपास 2-2.25 महिने, 2.5 महिना जास्तीत जास्त आपल्याकडे आहे. तर आपल्याला लवकरात लवकर सगळे पेपर कंप्लीट झाले म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायला बरं पडेल, ठीक आहे. तर आपण भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.